राजमाता जिजाऊंनी महाराष्ट्राला सुसंस्कार, शिस्त आणि चारित्र्याची शिकवण दिली. जिजाऊ कधीही शिवीगाळ करणाऱ्या नव्हत्या. मात्र आज शिवीगाळ करणाऱ्यांना जिजाऊ पुरस्कार दिला जातोय ही अत्यंत दुर्दैवी बाब असून तो राजमाता जिजाऊंचा अपमान आहे, अशी घणाघाती टीका शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांच्यावर केली आहे. ज्या व्यक्तीच्या वागण्यातून संस्कारांचा अभाव दिसतो अशा व्यक्तींना जिजाऊंच्या नावाचा पुरस्कार देताना जिजाऊंनाही वेदना झाल्या असत्या, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. काशीत समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेल्या 24 वर्षीय तरुण समुद्रात बेपत्ता झाला होता. तब्बल 25 तासांच्या शोधानंतर तो सापडला, मात्र जिवंत नसलेल्या अवस्थेत. सोमनाथ राजेश भोसले, वय वर्ष 24, राहणार काळेपडळ, पुणे असे या तरुणाचं नाव होतं. तो कंपनीतील मित्रांसह काशीत येथे पर्यटनासाठी आला होता. तो पोहण्यासाठी समुद्रात उतरला असता काही वेळातच दिसेनासा झाला. पोलीस, जीवरक्षक आणि जलक्रीडा व्यावसायिकांनी संयुक्त शोध मोहीम राबवली. अखेर समुद्रात त्याचा देह आढळून आला. त्याच्या जाण्यानं हळहळ व्यक्त होत आहे. माणगावमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट यांनी एकाच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. माणगाव मध्यवर्ती प्रशासकीय भवन येथे प्रांताधिकारी डॉक्टर संदीपान सानप यांच्याकडे अर्ज सादर करण्यात आले. राष्ट्रवादीकडून निजामपूरमध्ये ॲडव्होकेट राजीव साबळे तर मोरबामध्ये असलम राऊत यांनी अर्ज दाखल केला. शिवसेना शिंदे गटाकडून अविनाश नलावडे व रमेश मोरे यांनी उमेदवारी अर्ज भरले. ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक निघाल्यानं शहरात उत्सवाचं वातावरण होतं. मागे गणेशोत्सव येत्या 22 जानेवारी रोजी मोठ्या जल्लोषात साजरा केला जातोय. त्यासाठीची जय्यत तयारी उरण तालुक्यातील चिरनेर, सोनारीसह इतर गावांमध्ये सुरू असून कला केंद्रांमध्ये आता लाडक्या बाप्पाच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्याचे कामही अंतिम टप्प्यात आलंय. अवघ्या 2 दिवसांवर येऊ ठेपलेल्या माघी गणेशोत्सवासाठी श्री गणपती देवस्थान विश्वस्त मंडळ चिरनेरने मंदिर परिसरात आकर्षक मंडप डेकोरेशन सुरू केलंय. तसेच सोनारीच्या सिद्धिविनायक मंदिरात गणेशोत्सव मंडळाच्या वतीने 2026 दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलंय. अलिबागची लेख, कवयित्री आणि शिक्षिका सुनीता सचिन पाटील यांना त्यांच्या दर्जेदार आणि आशयघन काव्य लेखनासाठी राज्यस्तरीय काव्य लेखन पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा मानाचा पुरस्कार श्री क्षेत्र आळंदी येथे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान आणि गुणगौरव समारंभात प्रदान करण्यात आला. हा समारंभ अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई तसेच वृत्तपत्र न्याय प्रवाह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. सुनीता पाटील या सध्या ज्ञानज्योत विद्यालय खारघर येथे कार्यरत असून त्या एक संवेदनशील कवयित्री म्हणून साहित्य विश्वात परिचित आहेत. माणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाय. माजी उपजिल्हा प्रमुख रमेश मोरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केलाय. तसेच राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष विजय मोरे उर्फ राजू मोरे यांनीही शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय. हा पक्षप्रवेश मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत कुणबी भवन माणगाव येथे पार पडला. यावेळी आमदार भरतशेठ गोगावले यांनी सर्वांचं स्वागत करून शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं. वाहतूक पोलीस रायगड यांच्या वतीने 37वा राष्ट्रीय रस्ते सुरक्षितता सप्ताह 2026 निमित्त चौक बाजारपेठेत सोनियो स्पेशल स्टील कंपनी खोपोली यांच्या सहकार्यानं पटनाट्य सादर करण्यात आलं. सुरक्षा यमाच्या दरबारी या पटनाट्यातून वाहतूक नियम व रस्ते सुरक्षेबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली. यावेळी जिल्हा वाहतूक पोलीस प्रमुख अभिजित भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र आरोळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जुंद्रे व चौक प्रभारी विशाल पवार, नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी अपघात प्रसंगी जखमींना मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.